नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्रमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला ही डेली सिरीज आवडत असेल, जर डेली सिरीज आवडत असेल तर लेक्चरला एक लाईक मात्र नक्की करत चला डेली. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे दररोज लेक्चरचं नोटिफिकेशन येईल. काय होतंय ना की एक्झाम पुढे गेलेली आहे, ठीक आहे, बरेचशा एक्झामची तारीख आलेली नाहीये. त्यामुळं मुलं काय करतात की जोपर्यंत तारीख येत नाही तोपर्यंत ते ऍक्टिव्हच होत नाही, ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला त्यांच्यासारखं नाही बनायचंय. तुम्हाला पहिले दररोज तुम्हाला नोटिफिकेशन आलं की तुम्ही लेक्चर बघितलं पाहिजे. त्यासाठी तो बेल आयकॉन मात्र दाबून ठेवा, क्लिक करून ठेवा त्याला. म्हणजे काय होत जाईल, तुम्हाला डेली लेक्चरला नोटिफिकेशन येत जाईल. नाही तर हळूहळू काय होऊन जातं की एक्झाम जर नसेल तर इंटरेस्ट निघून जातो आणि हळूहळू तुमचा अभ्यास बंद होतो. तुम्हाला तुमचा अभ्यास बंद करायचा नाही. जर तुम्ही इतक्या दिवसापासून तयारी करत आहात आणि अचानक जर समजून घ्या परीक्षा जाहीर झाली की 1 महिन्यात आहे, 2 महिन्यात आहे, 3 महिन्यात आहे, तर मग आपण मागं पडायला नको, ठीक आहे. एवढा मेसेज माझा फॉलो करा सगळ्यांनी. बघा मित्रांनो, मग आपण कंबाईनसाठी सुद्धा एक बॅच सुरू करत आहोत. जर तुम्हाला कंबाईन 2024 ची आणि 25 ची एकत्रितच तयारी करायची असेल तर आपण ही कंबाईन फाउंडेशन बॅच सुरू केलेली आहे, ज्यामध्ये आता मी स्वतः लाईव्ह लेक्चर सध्या अजून मी स्वतः लाईव्ह लेक्चर सुरू केलेले नाहीये. मी बेसिक स्टेट बोर्डचे जे लेक्चर आहे ते सुरू केलेले आहे. त्याचबरोबर आपले हिस्ट्रीचे लाईव्ह लेक्चर सुरू झालेले आहे. मी पहिले तुमच्याकडून सगळ्यांकडून बेसिक कंप्लीट करून घेणार आहे स्टेट बोर्ड, ठीक आहे. आणि बेसिक झाल्यानंतर मग तुम्हाला समजून घ्या की तुमचे 100 प्रश्न आहेत, तुमचे 30 ते 40 प्रश्न 100% बरोबर येतील, मी याची तुम्हाला गॅरंटी देतो. कारण स्टेट बोर्ड मधून खूप सारा कंटेंट ॲज इट इज परीक्षेमध्ये विचारला जातो. त्याचबरोबर आपली बीएमसी भरतीसाठी सुद्धा बॅच आहे, ती सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. अवघी 499 फी आहे. पहिले 100 विद्यार्थ्यांसाठी ही फी होती. 82 ऍडमिशन झालेले, फक्त 18 ऍडमिशन यामध्ये बाकी आहे. बघा, या आपल्या अभ्यास विषयक नोट्स आहे, या तुम्हाला अभ्यास मित्र ऍप्लिकेशनवर बघायला मिळेल. टेलिग्राम चॅनलवर बघा, अभ्यास विषयक आम्ही जे काही अपडेट आहे किंवा माहिती आहे ती टाकत असतो. प्रत्येक लेक्चरचं नोटिफिकेशन तुम्हाला तिथे मिळतं. त्याचबरोबर बघा, आपलं इन्स्टाचं पेज आहे ते सुद्धा तुम्ही फॉलो करून ठेवू शकता. आज आपण आता 12 सप्टेंबर रोजीचं करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत, ज्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे बघा तुमच्या समोर. पॅरिस पॅरालिम्पिक 2024च्या पदक तालिकेमध्ये भारताने कोणतं स्थान प्राप्त केलं आहे? तर बघा मित्रांनो, मी पॅरिस पॅरालिम्पिक वर एक सेपरेट सेशन घेणार होतो, पण ते पॉसिबल झालं नाही. त्यामुळे दररोज सेशन मध्ये एक एक दोन दोन इम्पॉर्टंट क्वेश्चन जे ते ऍड करत आहे. मग पॅरिस पॅरालिम्पिक मध्ये भारताने पदक तालिकेमध्ये कोणतं स्थान मिळवलं? तर भारताने पदक तालिकेमध्ये 18वा क्रमांक जो आहे तो मिळवलेला आहे. आपण जर बघितलं इथं तर एक पहिला जो क्रमांक आहे 1, 2, 3, तर ते सुद्धा लक्षात ठेवा. चीनने पहिला क्रमांक मिळवला 220 पदकांसह. ब्रिटनने दुसरा क्रमांक मिळवला 124 पदकांसह. अमेरिकेने तिसरा क्रमांक मिळवला 105 पदकांसह. आणि भारताने 18वे स्थान इथं मिळवले आहे. मग आपण काल किती पदकं भारताने जिंकली तर त्याचा एक क्वेश्चन बघितला होता, पहिलाच क्वेश्चन. तर इथं बघू शकता तुम्ही, भारताने 29 पदकं जिंकली, ज्यामध्ये 7 गोल्ड मेडल, 9 सिल्वर मेडल आणि 13 ब्रॉन्झ मेडल होते. यानंतर बघा, उन्हाळी पॅरालिम्पिक जे आहे त्याबाबत आपण माहिती बघून घेऊया. ही कितवी स्पर्धा आहे? 17वी स्पर्धा आहे. 18वी स्पर्धा कुठं होणार आहे? तर मी तुम्हाला डेली सांगतोय, लॉस एंजलिस अमेरिकामध्ये 18वी स्पर्धा होणार आहे पॅरालिम्पिक. त्याचबरोबर जर बघितलं ते कुठे आयोजित करण्यात आलं होतं? पॅरिसमध्ये. प्राइजेस जो आहे तो शुभंकर होता. ब्रीदवाक्य होता गेम्स वाईड ओपन. त्याचबरोबर एकूण खेळ किती होते? तर 22, ठीक आहे. भारतीय खेळाडूंनी 12 खेळामध्ये सहभाग घेतला होता. यानंतर पुढे जाऊया. बघा मित्रांनो, दुसरा क्वेश्चन. सप्टेंबर 2024 मध्ये अल्जेरियाचे अध्यक्ष म्हणून कोणाची पुन्हा निवड झालेली आहे? तर बघा मित्रांनो, अल्जेरियाचे अध्यक्ष किंवा राष्ट्रपती म्हणून अब्देल मादजिद तब्बेने यांची निवड जी आहे ती पुन्हा झालेली आहे. त्यांनी जवळपास 94% मतं मिळवली आणि आता ते परत अल्जेरियाचे राष्ट्रपती बनले आहे. अल्जेरियाची राजधानी अल्जेरियस. त्यानंतर जर बघितलं, अल्जेरियन दिनार हे चलन आहे आणि आता राष्ट्रपती बनलेले अब्देल मादजिद तेब्बेने, ठीक आहे. तर हे त्यांचं नाव आहे. यानंतर तिसरा क्वेश्चन, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. कोणता देश सप्टेंबर 2024 मध्ये इंटरनॅशनल सोलार अलायन्सचा 101वा पूर्ण सदस्य बनला आहे? तर बघा मित्रांनो, इंटरनॅशनल सोलार अलायन्सचा 101वा सदस्य देश बनलेला आहे नेपाळ. कोणता देश बनलेला आहे? नेपाळ. या व्यतिरिक्त आपल्याला 100वा देश सुद्धा लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो. मग 100वा देश कोणता आहे? तर तो आहे मित्रांनो पराग्वे, ठीक आहे. पराग्वे जो आहे तो 100वा देश आहे. 101वा देश आहे नेपाळ. आपल्याला दोन्हीवर सुद्धा प्रश्न जो आहे तो विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर बघा, नेपाळचे राजदूत आहे भारतामध्ये सुरेंद्र थापा
आणि भारताचे सचिव आहे, ठीक आहे, परराष्ट्र मंत्रालयातील अभिषेक सिंग यांच्यामध्ये एक बैठक झाली आणि त्यामध्ये सुरेंद्र थापा यांनी जाहीर केलं की नेपाळ जो आहे इंटरनॅशनल सोलर अलायन्सचा 101वा सदस्य बनलेला आहे. मित्रांनो पुढे जाऊया. बघा, इंटरनॅशनल सोलर अलायन्सची स्थापना जी आहे ती 30 नोव्हेंबर 2015 साली झाली होती. ही अशी एक इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे की ज्याचं मुख्यालय भारतामध्ये, आणि मग भारतामध्ये कुठं आहे तर भारतामध्ये हरियाणामधील गुरुग्राम या ठिकाणी त्यांचं मुख्यालय आहे. त्यानंतर महासंचालक आहे अजय माथुर. आणि अलीकडे ISA चे जे काही नवीन सदस्य बनलेले आपण बघितलं, नेपाळ जो आहे तो 101वा सदस्य बनला, पराग्वे जो आहे तर तो 100वा सदस्य बनला, मग स्पेन 99वा सदस्य होता, पनामा 98वा, यमन 97वा, हंगेरी 96वा आणि चिली 95वा. आपल्यासाठी मेन आहे 100 आणि 101 वाले. यानंतर पुढे जाऊया. चौथा क्वेश्चन, संसदीय राजभाषा समिती. संसदेमध्ये वेगवेगळ्या समिती असतात, तर त्यापैकी एक समिती आहे संसदीय राजभाषा समिती. तर या संसदीय राजभाषा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची एकमताने फेर निवडणूक करण्यात आली आहे. तर बघा मित्रांनो, संसदीय राजभाषा समितीमध्ये पुन्हा तिचे अध्यक्ष बनलेले मित्रांनो अमित शहा. या संसदीय राजभाषा समितीमध्ये 2019 पासून 2024 पर्यंत अध्यक्ष कोण होते या संसदीय राजभाषा समितीचे, तर ते होते अमित शहा. आणि आता परत त्यांची निवड जी आहे ती करण्यात आलेली आहे. बघा मित्रांनो, संसदीय राजभाषा समितीमध्ये 30 सदस्य असतात, त्यापैकी 20 सदस्य जे आहे ते लोकसभेतून निवडून आलेले असतात आणि 10 सदस्य जे आहे ते राज्यसभेमधून नॉमिनेट केलेले असतात. तर एकूण सदस्य किती असतात? 30. त्याचबरोबर जर बघितलं मित्रांनो तर इथं संसदीय राजभाषा समितीची स्थापना राजभाषा अधिनियम 1963च्या कलम 4 नुसार करण्यात आलेली आहे. आणि पहिल्यांदा कधी करण्यात आली होती ती 1976 मध्ये पहिल्यांदा संसदीय राजभाषा समिती स्थापन केली गेली होती. यानंतर पुढे जाऊया. 5वा क्वेश्चन बघा, हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन आहे कारण एक वर्ल्ड रेकॉर्ड बनलेला आहे. सप्टेंबर 2024 मध्ये क्रिस्टियानो रोनाल्डोने कोणत्या देशाविरुद्धच्या सामन्यात 900 करिअर गोल करणारा जगातील पहिला पुरुष फुटबॉल खेळाडू बनला आहे. तर क्रिस्टियानो रोनाल्डो जो आहे तर त्याने तब्बल त्याच्या आंतरराष्ट्रीय करिअर मध्ये 900 गोल केले आणि त्याने 900वा गोल कोणाविरुद्ध केला तर क्रोएशिया या देशाविरुद्ध त्याने 900वा गोल केलेला आहे. तर बघा मित्रांनो, एक फुटबॉल लीग आयोजित करण्यात आली होती UEFA, ठीक आहे, नेशन्स लीग. या नेशन्स लीग मध्ये त्याने हा पराक्रम जो आहे तो केलेला आहे. क्रोएशिया विरुद्ध त्याने आंतरराष्ट्रीय सामन्यामधील 900वा गोल केलेला आहे आणि असं करणारा तो जगातील पहिला खेळाडू बनलेला आहे. यानंतर 6वा क्वेश्चन बघा मित्रांनो, टाइम मासिक जे अमेरिकेमधील न्यूयॉर्क मधून प्रकाशित होतं तेच टाइम मासिक आहे. या टाइम मासिकाने एक आता अहवाल दिलेला आहे, जगातील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींचा एक अहवाल दिलेला आहे. पण या अहवालामध्ये त्यांनी एक निकष वापरलेला आहे की जास्तीत जास्त AI चा वापर करणारे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आपल्या कामामध्ये जास्तीत जास्त वापर करणारे जगातील सर्वात म्हणजे प्रभावशाली 100 व्यक्तींची यादी त्यांनी जाहीर केलेली आहे. या यादीमध्ये कोणत्या कॅबिनेट मंत्र्याचा समावेश करण्यात आलेला आहे तर बघा मित्रांनो, या यादीमध्ये अश्विनी वैष्णव जे रेल्वे मंत्री आहे, माहिती व तंत्रज्ञान मंत्री आहे, त्यांचा या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. बघा मित्रांनो, या यादीमध्ये प्रमुख काही व्यक्ती आहे जसे की भारतीय वंशाचे सुंदर पिचाई आहे जे गुगलचे CEO आहे. त्यानंतर सत्य नडेला आहे भारतीय वंशाचे जे मायक्रोसॉफ्टचे CEO आहे. अश्विनी वैष्णव आहे, ठीक आहे, भारताचे रेल्वे मंत्री आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्री. त्यानंतर नंदन निलेकनी आहे, इन्फोसिसचे सहसंस्थापक आहे. आणि त्यानंतर बॉलिवूडचे ऍक्टर अनिल कपूर यांचा सुद्धा समावेश यांच्यामध्ये होतो. ठीक आहे, तर 100 मोस्ट इन्फ्लुएन्शियल पीपल्स इन AI 2024 या नावाने हा अहवाल जो आहे किंवा 100 प्रभावशाली व्यक्तींची यादी जी आहे ती टाइम मासिकाने जाहीर केली होती. टाइम मासिक 1923 पासून दिलं जातं न्यूयॉर्क USA मधून. यानंतर पुढे जाऊया. 7वा क्वेश्चन, सप्टेंबर 2024 मध्ये पहिली भारत आणि आखाती सहकार्य परिषद म्हणजे गल्फ कोऑपरेशन काउन्सिल परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कुठे आयोजित करण्यात आली. म्हणजे प्रश्न काय आहे की भारताची आणि एक इथं समजून घ्या की एक संघटना आहे तिचं नाव आहे गल्फ कोऑपरेशन काउन्सिल. ठीक आहे, तर या संघटनेची आणि भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक जी आहे ती कुठे आयोजित करण्यात आली तर ती मित्रांनो सौदी अरेबियामधील रियाद या ठिकाणी आयोजित करण्यात आली. बघा मित्रांनो, ही जी काही ऑर्गनायझेशन आहे गल्फ
कॉर्पोरेशन काउन्सिल यामध्ये कोणकोणते देश आहे? तर UAE आहे, बहरीन आहे, सौदी अरेबिया आहे, ओमान आहे, कतर आहे, कुवेत आहे. मग या सगळ्या देशांचे परराष्ट्र मंत्री आणि आपले परराष्ट्र मंत्री यांची ही परिषद जी आहे ती आयोजित करण्यात आली होती सौदीमध्ये, रियाद या ठिकाणी. मग या परिषदेला भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर जे आहे ते सुद्धा उपस्थित होते. या परिषदेमध्ये व्यापार, गुंतवणूक आणि ऊर्जा या विषयांवर चर्चा करण्यात आलेली आहे आणि सांस्कृतिक देवाणघेवाण आणि सहकार्य वाढवण्याशी संबंधित सुद्धा चर्चा झालेली आहे. यानंतर सौदी अरेबियाची राजधानी रियाद, चलन आहे सौदी रियाल आणि तिथले पंतप्रधान, तिथले आपण म्हणूया कर्तधर्ता आहे मोहम्मद बिन सलमान अल सौद. यानंतर 8वा क्वेश्चन आहे, भारतातील पहिले कोविड तीव्रता चाचणी बायोमार्कर किट कोणी लॉन्च केली? आता प्रश्न समजून घ्या. बघा, आपल्याला कोविड झाला की नाही तर तेव्हा काय केलं जायचं, आपल्या घशातून ठीक आहे ती थुंकी वगैरे टेस्ट केली जायची काढून आणि वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला कोविड आहे की नाही याची चाचणी जी आहे ती केली जायची आणि मग त्याचे जे काही रिपोर्ट आहे ते आपल्याला 1-2 दिवसांनी मिळायचे. आता मित्रांनो बघा, भारतातील पहिलं कोविड तीव्रता आणि आता लगेच आपल्याला इन्स्टंट कळणार की कोविड आहे की नाही आणि कोणत्या तीव्रतेत असणार आहे, म्हणजे त्याची गंभीरता किती आहे याबाबतची एक बायोमार्कर किट जी आहे, इन्स्टंट किट, ठीक आहे, लगेच कळणार तुम्हाला कोविड आहे की नाही. ही किट कोणी लॉन्च केली? तर ही किट छत्तीसगडच्या शास्त्रज्ञांनी अलीकडे लॉन्च केलेली आहे. तर बघा मित्रांनो, इम्पॉर्टंट क्वेश्चन, भारतातील पहिली कोविड तीव्रता चाचणी बायोमार्कर किट कोणी लॉन्च केली? तर छत्तीसगड सरकारने ती छत्तीसगडच्या शास्त्रज्ञांनी ती लॉन्च केलेली आहे. त्यांनी डॉक्टर भीमराव आंबेडकर हॉस्पिटल मध्ये संशोधन वगैरे केलं आणि मग तिथं ही किट जी आहे ती विकसित केलेली आहे. याने कोविड-19चा जो काही तीव्रता आहे, किती लेवलचा कोविड-19 म्हणजे नॉर्मल आहे की खूपच गंभीर याला कोविड-19चे व्हायरसने जकडलेले आहे, तर हे यावरून समजणार आहे. बघा मित्रांनो, पुढे जाऊया. 9वा क्वेश्चन, सप्टेंबर 2024 मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान नॅशनल हेल्थ मिशनचे राज्य अभियान संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर राष्ट्रीय आरोग्य अभियान नॅशनल हेल्थ मिशनचे राज्य अभियान संचालक म्हणून विनय गोयल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. विनय गोयल यांनी के जीवनबाबू यांची जागा घेतलेली आहे. यानंतर 10वा क्वेश्चन बघा, भारतीय बॉक्सर डॅडॅशने UAE मधील अल एन येथे पहिली आशियाई शालेय चॅम्पियन म्हणून इतिहास रचला. तर बघा मित्रांनो, बॉक्सिंगची एक स्पर्धा झालेली आहे आणि शालेय बॉक्सर जे आहे, शाळेतील जे काही खेळाडू आहे त्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये कोणती इथं मुलगी आहे, ठीक आहे, की जिने शालेय विद्यार्थिनी आहे, जिने हा इतिहास रचलेला आहे, तर त्यांचं नाव आहे मित्रांनो दीपाली थापा. तर भारतातील बॉक्सर दीपाली थापा हिने UAE मधील अल एन इथे पहिली आशियाई शालेय चॅम्पियनशिप जी आहे ती जिंकलेली आहे, ठीक आहे, आणि इतिहास रचला. 33 किलो वजनी गटामध्ये तिने ही चॅम्पियनशिप जिंकलेली आहे आणि युक्रेनच्या ल्युडमिला वासिलचेन्कोचा यांचा त्यांनी पराभव केलेला आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. 11वा क्वेश्चन, क्रोएशियामध्ये भारताचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर क्रोएशिया देशामध्ये भारताचे नवीन राजदूत म्हणून अरुण गोयल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, ठीक आहे. त्यांनी राजकुमार श्रीवास्तव यांची जागा घेतलेली आहे. आता बघा, अरुण गोयल हे नाव अजून एक तुम्ही ऐकलं असेल की त्यांनी भारताचे निवडणूक आयुक्त म्हणून सुद्धा काम केलं होतं. अरुण गोयल आता क्रोएशियामध्ये भारताचे राजदूत असतील आणि त्यांनी निवडणूक आयुक्त म्हणून सुद्धा भारताच्या निवडणूक आयोगामध्ये काम केलेलं आहे. क्रोएशिया जो आहे तर त्याची राजधानी आहे जग्रेब, चलन आहे युरो आणि पंतप्रधान आहे आंद्रेज प्लेनकोविक. यानंतर पुढे जाऊया. 12वा क्वेश्चन, आशियाई गिधाडांसाठी भारतातील पहिले संवर्धन आणि प्रजनन केंद्र कोठे सुरू करण्यात आलेले? बघा मित्रांनो, आपण जर बघितलं गिधाडांचा अलीकडे खूप मोठ्या प्रमाणावर मृत्यू झालेला आहे. त्याचं कारण आहे की आपण प्राण्यांना जी काही लस देतो ती लस प्राण्यांसाठी असते, ती प्राण्यांसाठी चांगली असते, पण त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्या प्राण्यांचा मृत्यू झाला, फॉर एक्झाम्पल बैलाला आपण ती लस दिली, बैलाचा मृत्यू झाला, त्यानंतर गिधाडाने त्याला खाल्लं तर त्याच्या शरीरात ते जे काही रसायन आहे ते जमा होतात. मग त्या रसायनाचं नाव सांगा, मी एक शेवटी सांगतो, डायक्लोफिनेक म्हणून. मग काय आहे त्याच्या समोरचं तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर ते त्यांच्या शरीरामध्ये जमा होतं आणि मग गिधाडांचा मृत्यू होतो. त्यांना वाचवण्यासाठी आणि त्यांची निर्मिती करण्यासाठी त्या प्रजनन केंद्र आणि संवर्धन केंद्र जे आहे ते कुठे उभारण्यात आलेलं आहे, कुठे सुरू करण्यात आलेले? गोरखपूर, उत्तर प्रदेश मध्ये. तर बघा मित्रांनो, आशियाई राजा गिधाडांसाठी
भारतातील पहिले संवर्धन आणि प्रजनन केंद्र जे आहे गोरखपूर या ठिकाणी त्याचं उद्घाटन करण्यात आलेले योगी आदित्यनाथ यांच्या मार्फत. ठीक आहे. आपण जर बघितलं तर 2007 पासून इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन नेचर IUCN नावाची संस्था जी आहे तर तिच्यामध्ये रेड लिस्ट मध्ये गिधड 2007 पासून आहे, जे अजून बाहेर आलेले नाही. यानंतर 13वा क्वेश्चन, जागतिक फिजिओथेरपी दिन 2024 मध्ये कधी साजरा केला गेला. ठीक आहे, कधी साजरा केला गेला. तर बघा मित्रांनो, जागतिक फिजिओथेरपी दिन 8 सप्टेंबर रोजी सेलिब्रेट करण्यात आला. त्याची आपल्याला थीम माहित पाहिजे. तर थीम आहे लोअर बॅक पेन अँड द रोल ऑफ फिजिओथेरपी इन इट्स मॅनेजमेंट अँड प्रिव्हेन्शन. यानंतर पुढे जाऊया 14वा क्वेश्चन, भारतातील पहिला सिलिकॉन कार्बाइड उत्पादन कारखाना कुठे उभारला जाईल. तर भारतातील पहिला सिलिकॉन कार्बाइड उत्पादन कारखाना ओडिशामध्ये उभारला जाणार आहे. तर बघा मित्रांनो, ओडिशामधील भुवनेश्वर या ठिकाणी हा कारखाना उभारला जाणार आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आपण जर बघितलं तर अत्यंत महत्वाचा हा सिलिकॉन कार्बाइड कारखाना असणार आहे. तात्पुरते एवढंच लक्षात ठेवा, आता शिकेची पायाभरणी जी आहे ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर 15वा क्वेश्चन, जम्पिंग स्पायडर कॅरोटस पायरस ची नवीन प्रजाती कोणत्या राज्यातील पलानी टेकड्यामध्ये आढळून आली. तर पलानी टेकड्या कुठे आहे मित्रांनो, तमिळनाडू मध्ये आहे. ठीक आहे. आणि तमिळनाडूमध्ये कॅरोटस पायरस नावाची जी काही नवीन मकडी आहे, स्पायडर आहे, ठीक आहे, कोळी आहे, तर त्याची नवीन प्रजाती जी आहे ती आढळलेली आहे. आता भारतामध्ये कॅरोटस पायरस नावाच्या ज्या काही कोळी आहे, ठीक आहे, स्पायडर आहे, तर त्यांची संख्या 10 वर जाऊन पोहोचलेली आहे आणि जगामधील संख्या 37 वर जाऊन पोहोचलेली आहे. ठीक आहे. तर तमिळनाडूच्या पलानी हिल्स मध्ये याची एक नवीन प्रजाती जी आहे ती आढळलेली आहे. बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपले 15 क्वेश्चन समाप्त झाले. आज मी काही टेस्ट क्वेश्चन विचारला नाही, जो विचारलेला आहे तो गिधडांविषयी, तर तोच तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं आहे. माझ्या लक्षात नाही राहिलं आज टेस्ट क्वेश्चन टाकणं. बघा मित्रांनो, त्याचबरोबर कंबाईनचे फाउंडेशन बॅच आपण सुरू केलेली आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड प्री आणि मेन्सचे लेक्चर यामध्ये तुम्हाला उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर BMC भरतीची लाईव्ह बॅच आपण सुरू केलेली आहे, जिचे लाईव्ह झालेले लेक्चर तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये मिळणार आहे. तर या सगळ्या बॅचेस अभ्यास मित्र आणि अभ्यास मित्र सरळ सेवा ऍप्लिकेशनवर आहे, ज्यामध्ये तुम्हाला या नोट्स सुद्धा उपलब्ध होणार आहे. जर तुम्हाला लेक्चर आवडत असतील तर लेक्चरला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे लेक्चर शेअर करायला विसरू नका. थांबूया इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, हॅव अ नाईस डे.